नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. iPhoneमुळं एखादं कुटुंब पूर्णपणे ध्वस्त होऊ शकतं. असं कुटुंब की ज्या कुटुंबातला एक तरुण मुलगा काहीच वर्षापूर्वी वारला आणि मला महाराष्ट्रासह जगभरातल्या मराठी प्रेक्षकांसाठी वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित माझ्याकडं आलेली जी काही माहिती आहे, तेवढीच वाचून दाखवायची. मला खात्री आहे, की हा व्हिडिओ तुम्ही आपल्या घरातल्या प्रत्येक मुलापर्यंत, प्रत्येक पालकापर्यंत पाठवाल, कारण हे अतिशय दुःखद आहे, दुःखद. बघा, संभाजीनगरमध्ये मुलाच्या हट्टापायी 4 सेकंदामध्ये अख्खं कुटुंब संपलं. iPhoneसाठी मुलाची आत्महत्या, वडील खदानीत पडले, आईची पण उडी. नवीन iPhone घेऊन देण्यास नकार दिल्यावर आत्महत्येसाठी गेलेल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलासह वडील डोंगरावरून कोसळले. हे बघून 4 सेकंदाच्या आत आईनं सुद्धा उडी घेत जीवन संपवलं. संजय जाधव आहेत माजी सरपंच. ते म्हणाले, की "सकाळी वडिलांना डबा देण्यासाठी मी बाहेर गेलो. डोंगराच्या परिसरात गर्दी दिसली. मी तिथं गेलो. प्रकरण लक्षात आल्यानं मी डोंगरावर गेलो. त्यावेळी कुणाल, त्याच्या आईसह आणखीन एक नातेवाईक तिथं उपस्थित होते. ते कुणालची समजूत काढत होते. कोवळ्या वयातील मुलाकडं iPhoneसारखा महागडा मोबाईल असल्यानं मी त्याला म्हणालो, "बेटा, तू नशीबवान आहेस, तुझ्याकडं iPhone आहे. मी गावचा सरपंच असून सुद्धा माझ्याकडं साधा फोन आहे. जीव देणं हा काही पर्याय नाहीये." मी अशी समजूत काढत होतो. सुरुवातीला डोंगराच्या खालच्या बाजूनं विनवणी करणारे वडील वर आले आणि घात झाला. डोळ्याची पापणी लवायच्या आत खाली बसलेल्या आईनं सुद्धा उडी मारली. आणि हे किती दुःखद आहे बघा. मुरलीधर चांदगुडे, संगीता चांदगुडे आणि कुणाल चांदगुडे असे तिघजण या कालच्या घटनेमध्ये मृत्युमुखी पडले. दुर्दैवानं मुरलीधर व संगीता यांना 2 मुलं आहेत. मुरलीधर हे ट्रक चालक आहेत. संगीता गृहिणी आहेत. 6 वर्षापूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचं आजारानं निधन झालं. तेव्हापासून या कुटुंबात खटके उडत होते. त्यातूनच मुरलीधर कामाच्या निमित्त का होईना सातत्यानं बाहेर राहू लागले. आता देखील 3 महिन्यापासून ते बाहेरगावी होते. 2 दिवसापूर्वी घरी परतल्यावर पुन्हा घरात खटके उडत असल्याची चर्चा घाटीच्या तिथे जे रुग्णालयात लोक उपस्थित होते ते करत होते. घटना कशी घडली बघा. आता एकच सोल्युशन म्हणाला कुणाल. तो 1 मिनिट 45 सेकंद एकाच ठिकाणी उभा होता. डोंगराच्या अगदी कड्यावर उभा राहून कुणाल केवळ आता एकच सोल्युशन आहे असं सांगत होता. त्याची आई म्हणाली, "ऐक ना बेटा, आपण काहीतरी करू." सतत ती विनवणी करत होती. तिनं आपलं गळ्यातलं मंगळसूत्र काढून बाजूला ठेवलं. ती म्हणाली, की "जर तुला असं वाटत असेल तर मी वडिलाला सोडते, तुझ्याबरोबर राहते. पण उडी मारून काहीही साध्य होणार नाही. तुझं काही नाव मोठं होणार नाही." असे सगळेजण सांगत होते. पण कुणाल म्हणाला, "आता दुसरं काही नाही." तो डोक्यावरचा घाम पुसत होता आणि हे एकच सोल्युशन आहे असं सांगत होता आणि मग मुलानं 246 फूट उंचीच्या खवड्या डोंगरावरून उडी घेतली. त्याला वाचवण्यासाठी वडिलांनी पण उडी घेतली आणि हे बघून त्याची आई, जी अस्वस्थ होती, तिने 4 सेकंदामध्ये उडी घेतली. मंगळसूत्र काढून फेकत विनवणी करणाऱ्या आईनं हे जे सगळं बघितलं आणि मग तिनं स्वतःही त्या ठिकाणी उडी घेतली. कुणालचे वडील मुरलीधर यांना 3 बहिणी आहेत. 5 महिन्यापूर्वी एका भाच्याच्या लग्नात काही कारणामुळे त्यांना सहभागी होता आलं नाही. परिणामी त्यांची बहिणीची भेटच झाली. काही दिवसापूर्वी त्यांची एक बहीण भाच्याला भेटण्यासाठी आली होती. पण शुक्रवारी एकुलत्या एक भावाच्या मृत्यूनंतर घाटीमध्ये बहिणींचा आक्रोश होता. "दादा, 10 दिवसावर आलेल्या पौर्णिमेला राखीसाठी कोणाला कॉल करू रे?" हे सगळं घडलं एका iPhoneमुळं. गंमत अशी आहे, की कुणालचं मनपरिवर्तन होत आलं होतं. रामेश्वर गाडे जे पोलीस निरीक्षक आहेत MIDC वाळूचे ते सांगतायत. त्याचं मनपरिवर्तन होत आलं होतं. तो शांत झाला होता. परंतु खाली गेलेले त्याचे वडील पुन्हा डोंगरावर आले. गर्दीतून पुढे येत त्यांनी पुढे जात त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यातच दोघांचा तोल गेला. त्यात पोलीस अंमलदाराचा सुद्धा जीव गेला असता. संजय जाधव, ज्यांचं मी आत्ता सांगितलं, त्यांनी सांगितलं,
की मी खूप विनवणी केली. सुरेश भिसे आहेत, ते पोलीस अंमलदार आहेत. ते सांगतायत, की आम्ही प्रथम डोंगरावर पोहोचलो, तेव्हा त्याचे हताश वडील उतरले होते. वर कुणाल आईसोबत बोलत होता. त्यावेळी त्याने त्याचा मोबाईल, घड्याळ, चांदीची साखळी काढून टाकली होती. तो निराश होता. दरम्यान ही सगळी घटना लाईव्ह पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. एका बाजूला पोलीस, मित्र आणि ग्रामस्थ कुणालचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे अनेक जण या घटनेचं सोशल मीडियावरती लाईव्ह करत होते. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सांगतायत आणि त्याच्यातनंच ते जे महाराष्ट्राला अस्वस्थ करणारे व्हिडिओ कालपासून व्हायरल होत आहेत. चांदवडे कुटुंब देवळाई परिसर सोडून 4 महिन्यापूर्वी झाल्टा फाटा परिसरातल्या एकदंत नगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होतं. तिथं नागरिकांशी त्यांचा फारसा संपर्क नव्हता. तिघांचाही पाळीव कुत्र्यावरती जीव होता. तिघांच्या मृत्यूनंतर घरी एकटाच असलेला हा कुत्रा कुटुंबाची वाट पाहतोय. ते तिघे कधी परतणार नाहीत याची त्या जीवाला कल्पनाच नाही. गंमत अशी आहे, की ह्या डोंगरावरून आत्तापर्यंत 13 जणांनी आत्महत्या केल्या. खरं तर या डोंगराला बांध घालणं हा काही त्यातला पर्याय नाही. लोकांनी, पालकांनी, मुलांनी स्वतःच्या भावनांना बांध घालणं हाच त्यातला एकमेव पर्याय. गतवर्षी सुद्धा कुणाल या कवड्या डोंगरावरती गेला होता. आत्महत्या करण्याच्या उद्देशानं तो आला होता. एम-आय-डी-सी वाळूज आणि चिकलठाणा पोलिसांनी त्याची समजूत काढून गतवर्षी त्याला खाली उतरवलं होतं. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, की हे सगळं घडत असताना पालक म्हणून, समाज म्हणून आपण काय करू शकतो? बऱ्याच गोष्टी तुमच्या हातात खूप मर्यादित आहेत असं लक्षात येतंय. कारण वातावरण वेगानं बदलतंय. संवाद हळू-हळू कमी होत चाललेत. हात असतील तर ते मोबाईलमध्ये सुरू आहेत आणि मोबाईलच्या माध्यमातनं जे काही दिसतंय चकचकीत, तेच खरं आहे असं सगळेजण मानतात. आणि म्हणून आपली आर्थिक ऐपत किती? आपली खरोखर ती गरज आहे का? यापैकी कशाचाही विचार न करता अट्टहास धरणारे मुलं, त्या अट्टहासासाठी जीवाचा अकांत-तांडव करणारे पालक आणि पैसे आहेत म्हणून मुलाच्या हातामध्ये काय अव्वाच्या सव्वा महागड्या वस्तू देणारे पालक, असं सगळं विरोधाभासी चित्र आहे. त्यामुळेच मला असं वाटलं, की एका मोबाईलमुळं 1.45 मिनिटामध्ये, सुमारे 2 मिनिटामध्ये, तसं तर 4च सेकंदामध्ये, जे एक संपूर्ण कुटुंब संपलं, त्याची कहाणी महाराष्ट्राने समजून घ्यायला हवी. तुमचं मन या घटनेबद्दल काय सांगतं, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा.